झाली नसल्याचे माहे ऑक्टोबर 2025 मध्ये निदर्शनास आले. खरे आहे का? अध्यक्ष महाराज यांनी उत्तरात काय दिलं हे खरे नाही. अध्यक्ष महाराज, सत्ता पक्षाच्याही आमदारांनी हेच मुद्दे उपस्थित केले. अध्यक्ष महाराज, हा शेतकऱ्यांच्या जीवाचा रोज शेतकरी 8 शेतकरी या महाराष्ट्रात आत्महत्या करता. हे आपल्या रस्त्यासाठी भूषणावं नाही, हे भूषणावं याचा राजकारण करता येणार नाही. अध्यक्ष महाराज, आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा. अध्यक्ष महाराज, हे सरकार बोथळ झालं असेल, हे सरकार बोथळ झालं असेल, पण याला तुम्हाला सूचना द्या ना. म्हणून हा प्रश्न राखून ठेवा. ठीक आहे नाना भाऊ, मी ऐकलं. राखून ठेवा, याला उत्तर बसा, खालती बसा. या प्रश्नावरती आपण अर्धा तास चर्चा केलेली आहे. मला सभागृहात तुम्ही नाही आता असं चालणार नाही. या संदर्भात 3 वाजता माझ्या दालनात मी बैठक लावत आहे. ज्या सदस्यांना आपलं मत मांडायचं असेल त्यांनी 3 वाजता माझ्या दालनात येऊन या बैठकीत सहभाग घ्यावा. प्रश्न क्रमांक 2. अध्यक्ष महोदय, 16,479. अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, विद्यार्थ्यांना विज्ञान क्षेत्राकडे प्रेरित करण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी ही योजना प्रस्तावित केलेली असल्याने उत्तरात दिले आहे. अध्यक्ष महोदय, माननीय अध्यक्ष महोदयाने रुलिंग दिलं आहे. शेवटी प्रश्न राखून ठेवून थोडे त्यातनं काही मार्ग निघणार आहे. ते स्वतः त्याच्यावर बैठक घेत आहेत त्याच्यावर. आणि हा काही विषय आमच्याकरता राजकारणाचा नाही आहे. त्यांच्याकडे बैठक करू, अजून काय असेल ते करू, त्यातनं मार्ग काढू. चला नाना भाऊ. असं आहे नाना भाऊ, सभागृहातल्या उत्तराने प्रत्येकाचं समाधान होईल असं नाहीये. आणि काही लोकांनी समाधान करूनच घ्यायचं नाही ठरवलं तर काय करता येईल. त्यामुळे मुळामध्ये आपले तंबी द्यायची गरज नाहीये. त्यांनी योग्य उत्तर दिलेलं आहे. तथापि ऐका नाना भाऊ, अशा प्रकारचा विषय हा प्रश्नोत्तराच्या तासात त्याचा निर्णय होऊच शकत नाही. कसा होऊ शकेल? म्हणून अध्यक्षांनी स्वतः पुढाकार घेतला आणि अध्यक्षांनी या ठिकाणी स्वतः जर सांगितलेलं आहे की मी बैठक घेतो, तर मग आपण त्या बैठकीत विषय मांडून तो विषय पार करून घेतले पाहिजे. नाना भाऊ, मी बैठकीतही शासनाला गरज पडल्यास योग्य निर्देश देऊ शकतो. आपण बसा. प्रश्न क्रमांक 2 चला सुरू करा. प्रश्न क्रमांक 16,479. विद्यार्थ्यांना विज्ञान क्षेत्राकडे प्रेरित करण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी योजना प्रस्तावित केलेली असल्याने उत्तरात दिले आहे. त्याबद्दल शासनाचे खूप खूप अभिनंदन. माझा प्रश्न असा आहे की मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी योजना कधीपासून राबविण्यात येणार आहे? उत्तर होऊ दे. अध्यक्ष महोदय, उत्तर होऊ दे. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाची आवड निर्माण व्हावी आणि आणखी व्यापक प्रमाणामध्ये हे विज्ञान प्रदर्शनी त्या ठिकाणी बैठक लावा. संपन्न व्हावी. 3 वाजता बैठक लावा मंत्र्यांबरोबर. आणि विद्यार्थ्यांमध्ये या क्षेत्रामध्ये आणखी नाविन्यपूर्ण प्रयोग काय करता येतील या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी ही संकल्पना त्या ठिकाणी प्रस्तावित करण्यात आलेली आहे. लवकरात लवकर माननीय मंत्रिमंडळाची याला मान्यता घेऊन या पद्धतीने याची अंमलबजावणी केली जाईल. अमित साटमजी. माझा थेट प्रश्न असा आहे की आज 11 डिसेंबर आहे अध्यक्ष महाराज. माझ्या हातामध्ये एक पत्र आहे अध्यक्ष महाराज, आणि हे पत्र माननीय राज्यमंत्री महोदयांनी माननीय मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र आहे अध्यक्ष महाराज. आणि या पत्रामध्ये या ठिकाणी मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी सुरू करण्याबाबत हे पत्र दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये तालुका स्तरावरती जे 21 विद्यार्थी येतील त्यांना रमण सायन्स सेंटरला शासनाद्वारे भेट देणे, जिल्हा स्तरावरच्या 51 विद्यार्थ्यांना इस्रोला भेट देणे आणि राज्य स्तरावरील उत्कृष्ट 51 विद्यार्थ्यांना थेट अमेरिका येथील नासाच्या केंद्राला भेट देण्यासंदर्भामध्ये माननीय राज्यमंत्री महोदयांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला एंडोर्स केलं, ताबडतोब प्रस्ताव सादर करावा.
हे 4 जूनचं पत्र आहे अध्यक्ष महाराज. आज आपण 11 डिसेंबरवर आहोत. माझा थेट प्रश्न राज्यमंत्री महोदयांना असा आहे की 4 जूनला या ठिकाणी प्रस्ताव दिल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावरती निर्देश दिल्याच्या नंतर अद्यापपर्यंत याच्यामध्ये कारवाई का नाही झाली अध्यक्ष महाराज? यामध्ये प्रशासन या प्रस्तावावरती बसून का बसलं अध्यक्ष महाराज? त्यामुळे माझा थेट प्रश्न राज्यमंत्री महोदयांना आहे. आपण पत्र दिलं होतं आणि आपण राज्यमंत्री महोदय आहात. 6 महिने याची अंमलबजावणी होण्याकरता 6 महिने उशीर का लागला अध्यक्ष महाराज, असा माझा थेट प्रश्न आहे. त्याचबरोबर आपण पर्यावरण संवर्धनाचा संदेश राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याकरता मुख्यमंत्री ज्ञानपत्र योजना राबवण्यासंदर्भातही प्रस्ताव दिलेला आहे. त्यालाही 6 महिने झाले अध्यक्ष महाराज. इतका चांगला प्रस्ताव आहे आणि फार म्हणजे आपल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारा प्रस्ताव आहे, परंतु त्याची अंमलबजावणी करायला अजूनपर्यंत दिरंगाई का झाली, हा माझा थेट प्रश्न राज्यमंत्री महोदयांना आहे अध्यक्ष महाराज. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.